चला तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहे आपला आय टी आयला ॲडमिशन अलॉट झालेलं आहे की नाही. तर सर्वात पहिले मित्रांनो आपल्याला गुगल क्रोमवर यायचं आहे. नंतर आय टी आय ॲडमिशन 2026वर इथं सिलेक्ट करून त्या साईटवर जायचं आहे. नंतर तुम्हाला आय टी आय ॲडमिशन dvet.government.in ही ऑफिशियल साईट आहे, त्याच्यावर तुम्हाला जायचं आहे. त्याच्यावर गेल्यावर मित्रांनो तुम्हाला इथे वर कॅन्डिडेट लॉग इनमध्ये जाऊन रजिस्टर्ड कॅन्डिडेट लॉग इनमध्ये जायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला लॉग इन ID पासवर्ड टाकून साईटमध्ये साइन इन करायचं आहे. मित्रांनो, आपल्याला या साईटवरून कळेल की आपला नंबर कोणत्या आय टी आयला लागला की नाही लागला. मित्रांनो, इथं तुम्हाला तुमचं नाव सर्व दिसेल. तुम्हाला इथं खाली यायचं आहे आणि प्रोसीड टू आय टी आय ॲडमिशन पोर्टलवर जायचं आहे. इथं तुम्ही पुढं क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा विंडो येईल. त्याच्यानंतर तुमचं नाव ते मित्रांनो खाली यायचं आहे आणि इथं खाली दिसेल तुमचा SSCचा मेरिट नंबर, स्टेट मेरिट नंबर, कॅटेगरी मेरिट नंबर खाली यायचं आहे. मित्रांनो, इथं अलॉटमेंट स्टेटसमध्ये आता हे माझे जे मित्राचं फॉर्म आहे त्याच्यामध्ये त्याला कोणतेही कॉलेज फर्स्ट राऊंडमध्ये अलॉट झालेलं नाही, म्हणून इथं स्टेटस दाखवते नो अलॉटमेंट हॅज बीन डन इन दिस राऊंड. अशा प्रकारे तुम्हाला मित्रांनो अलॉटमेंट स्टेटस दिसतं आहे. ज्यांचा पण नंबर लागला असेल त्यांना इथं त्यांचं जे कॉलेज झालं अलॉट झालेलं आहे त्याचं अलॉटमेंट लेटर पण डाउनलोड करता येईल. थँक्यू मित्रांनो.